साधारणतः ॲक्च्युली हे जे इलेक्शन्स आहेत, ते इलेक्शन्स सर्व एकत्रित कंडक्ट करण्यामध्ये रिसोर्सेसची थोडी अडचण आहे आणि त्याच्यामुळे शक्यतोवर हे इलेक्शन स्टॅगर्ड पद्धतीने कंडक्ट करावं, म्हणजे फेज वाईज कंडक्ट करावं अशा प्रकारचं नियोजन आहे. मात्र कुठलं पहिले घ्यायचं म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती पहिले घ्यायचं किंवा नगर परिषद पहिले घ्यायचं किंवा महापालिका पहिले घ्यायचं या संदर्भात अजून निश्चिती झालेली नाही. कारण की याची जी बेसिकली पहिली स्टेप असते या इलेक्शन, जसं इलेक्शन कमिशनकडचं जे इलेक्शन असते त्याच्यामध्ये आणि हे इलेक्शन याच्यामध्ये फार मोठा फरक असा आहे की या इलेक्शनमधल्या ज्या स्टेप्स आहेत यामध्ये पहिले प्रभाग रचना आहे, ते प्रभाग रचना निश्चित करावी लागते आणि त्याच्यानंतर जे वॉर्ड्स आहेत ते वॉर्ड्समध्ये आरक्षण जे आहे म्हणजे SC, ST आणि OBC याचं आरक्षण आपल्याला निश्चित करावं लागेल आणि त्याच्यासोबतच मतदार यादीचं जे विभाजन आहे, मतदार यादीचं विभाजन आपल्याला करावं लागतं आणि त्याच्यानंतर आपण प्रोग्राम डिक्लेअर करतो. प्रोग्राम डिक्लेअर केल्यानंतर साधारणतः 35 ते 40 दिवसामध्ये हे इलेक्शन कंडक्ट करावं लागतं. आणि रिसोर्सेस अवेलेबिलिटीच्या अनुषंगाने शक्यतोवर हे इलेक्शन जे आहे ते आम्ही स्टॅगर्ड पद्धतीने किंवा फेज वाईजच कंडक्ट करू. पण कुठलं पहिलं घ्यायचं, कुठलं नंतर घ्यायचं या संदर्भात आम्ही नक्कीच विल टेक अप्रोप्रिएट डिसिजन. मग म्हणजे आता अजून डेट ॲज आपण डिक्लेअर करत नाही, कारण की डेट डिक्लेअर केल्यानंतर मग सर्व इलेक्शन लागू झालं, आचारसंहिता वगैरे ते सर्व सुरू होतं. पण टेंटेटिव्हली आमचा प्रयत्न राहील की ऑक्टोबर एंडपासून दिवाळीनंतर ही सर्व इलेक्शन प्रक्रिया सुरू होईल. एका केंद्रावर साधारणतः ॲक्च्युली म्हणजे मॅक्झिमम 900चा फिगर आम्ही दिलेला आहे. कारण की त्याचं कारण असं आहे की जरी विधानसभा इलेक्शनमध्ये एका केंद्रावर 1200 जरी मतदार जरी असेल, पण इथे आपण महापालिकेचं इलेक्शन जर बघितलं तर महापालिकेमध्ये एका वॉर्डमध्ये 4 मेंबर्स निवडून द्यायचे आहेत. त्याच्यामुळे त्या 4 बटन त्याला दाबायला आणि एक एंड बटन दाबायला तर त्याला वेळ लागणार आहे. त्याच्यामुळे आपण टेंटेटिव्हली 900 मतदार एका मतदान केंद्रावर असायला पाहिजे. तर या दृष्टीने आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे. त्यासाठी टोटल जे आहे ते या निवडणुकीमध्ये 21,573 इतके एकूण मतदान केंद्र राहणार आहे आणि मागील निवडणुकीमध्ये 15,940 इतके मतदान केंद्र होते. म्हणजे साधारणतः याचं किती 30% साधारणतः 30% मतदान केंद्र वाढलेले आहे.